प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 6 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात। सुरुवातीला आपण बघतोय गौतमी काल म्हणते या बयोला की माझ्या इराची नाक घासून माफी माग, तूच काहीतरी केलं असशील। बयोला आता आठवतं की शुभंकर तिला म्हणालेले असतात ना की तू जर स्वतःला तिची बहीण मानतेस तर तिला पाठीशी घालणं सोड। आणि आता बयो तो विचार करून म्हणते, इरा अगं तू अशी रागराग करून घेऊ नकोस, तुला डॉक्टर व्हायचंय ना, आपल्या दोघींना पण डॉक्टर व्हायचंय, आपलं स्वप्न पूर्ण करायचंय। आता रागराग करू नकोस, ही सगळी पुस्तकं आवरून घे आणि आता अभ्यासाला बस, अभ्यास कर, तुझं स्वप्न पूर्ण कर, असं बोलून ती तिथून निघून जाते। म्हणजे तिने काही या इराची माफी मागितली नाही आणि मग या दोघी मायलेकीचा होतो संताप। आता लगेच इरा म्हणते, बघ बघ मम्मा कशी करते ती नेहमी। आता गौतमी म्हणते, सोड तू तिला। अगं तू मला आधी हे सांग की तू इतकं काय रडारड करतेस बाळा, काय झालं तुला एवढं रडायला? पण इराने काही सांगितलेलं नाहीये गौतमीला की नेमकं झालंय काय। इरा म्हणते, मम्मा तू जा इथून, मला कोणाशी काहीही बोलायचं नाहीये, तू जा म्हणलं ना। आता ती अक्षरशः लुटून देते त्या गौतमीला त्या खोलीतून आणि गौतमी गेल्यावर पुन्हा रडत बसते। गौतमी आता येते बयोशी डोकं लावायला आणि म्हणते, काय गे काय झालं, तूच काहीतरी केलंस ना, आणि तुला म्हणले मी मगाशी की माझ्या इराची माफी माग, तर का नाही मागितलीस ग माफी, फार जास्ती माज आलाय का तुला? बयो आता त्यांच्याकडे रागाने बघते आणि म्हणते, माझं काही चुकलेलं नाहीये त्यामुळे मी काही माफी मागणार नाहीये। असो, पण आता गौतमी सफरचंद घेऊन बसलीये खोलीमध्ये तिच्या खात। तेवढ्यात रमाकांत तिथे येतो आणि म्हणतो, काय वहिनीनू हे कशाला खात बसलाय, अहो भूक लागली असेल तर जेवा ना पोटभर बाहेर जाऊन। गौतमी म्हणते, कशी जेवू मी, माझी इरा तिकडे अन्न त्याग करून बसलीये, काय झालं ते सांगत नाहीये, आता माझ्या घशाखाली जेवण जाणार आहे का, तिच्यामुळे मला पण उपाशी राहावं लागतंय, तिला जर कळलं ना मी जेवून घेतलं तर तमाशा करेल ती अजून। आता रमाकांत म्हणतो, वहिनीनू अहो पण आपल्या बिझनेसचा काही विचार करताय की नाही तुम्ही? गौतमी म्हणते, काय चाललंय हो तुमचं रमाकांत भाऊजी, मी काय सांगतेय, तुमचं आपलं उठलं सुटलं की बिझनेस दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? आता रमाकांत म्हणतो, काय करणार वहिनी, अहो जरा विचार करा, मी जर बिझनेस करायला दवाखान्यामध्ये शिरलो तर तुमचाच उपयोग होईल, तिथे काय चाललं काय नाही सगळ्या खबरा मी तुम्हाला पोहोचवत जाईल ना। गौतमीला पटतंय रमाकांतचं, पण आता पुढे काही हालचाल यांची दाखवली नाहीये। असो, आता ही इरा लागते रडायला, एकटीच बसलेली आहे खोलीचं दार लावून। आरव आणि डॉक्टर आलेले आहेत घरी। आरव म्हणतो, बाबा थकला असशील ना, चल जेवून घेऊयात। आता शुभंकर म्हणतात, हो बेटा तू आवर, मी आलोच। आता शुभंकरांना इराशी बोलायचंय, शेवटी शुभंकर आज इराला चांगलेच ओरडलेत ना, आता त्याची भरपाई नको ग करायला। असो, पण आता शुभंकर इराला म्हणत असतात, बेटा इरा दार उघड ग, असं काय करतेस राजा, पण ती काही दार उघडायला तयार नसते। शुभंकर आता तिला लहानपणीची एक आठवण आठवून देतात की लहानपणी माझी इरा जेव्हा केव्हा चिडली ना की ती मला नेहमी म्हणायची, बाबा माझा तुझ्यावरचा राग राहूच शकत नाही, मला ताप आला होता इरा, तुला आठवतं का ग, तेव्हा तू मला काय म्हणाली होतीस, तू म्हणाली होतीस की बाबा तुला ताप आलाय ना, मग आता माझा राग भुरकून उडून गेला, जेव्हा कधी मला राग येईल तेव्हा तू काउंटिंग करत जा, 3 म्हणायच्या आत माझा राग निघून जात जाईल, आता मी काउंटिंग करतोय हा बेटा। आता शुभंकर या इराशी संवाद साधत असतात ना तेव्हा बयो तिथेच असते। बयोला शुभंकरांना असं बघून फार वाईट वाटत असतं, तर आता शुभंकर इराला काउंटिंग करत असतात, 1 2 साडे माडे 3 असं म्हणतात ते, पण इरा जरा उशिरा दरवाजा उघडते, पण उघडते आता शुभंकरांना फार छान वाटतं तिने दरवाजा उघडलाय तर। आता ते आत जाऊन तिला अगदी आपुलकीने प्रेमाने चौकशी करतात, काय झालं इरा बेटा, बोलणार नाहीस का माझ्याशी, तुला रागवण्याचा पण अधिकार नाहीये का ग मला? आता इराला खूप रडू कोसळलंय, ती पटकन त्यांना बिलगते आणि ते पण प्रेमाने तिच्या डोक्यावरनं हात फिरवतायत। बयो हे सगळं तिकडे दाराआडून बघत असते। प्रेक्षकांनो, मला ना कधी कधी असं वाटतं की बयोला थोडी जेलसी होते की काय, कारण ती वागतेच तशी, म्हणजे तसं काही ती वाईट नाही वागत आहे। आता ती जेवणाचं ताट वाढत असते इरासाठी। सुमन म्हणते, अगं काय झालं, कोणाचं जेवण वाढतीयस? बयो म्हणते, इरासाठी, इरा आता काहीतरी खाईल, बाबाने तिला मनवलंय। तेवढ्यात गौतमी येते आणि म्हणते, वा वा वा, चांगली नाटकं करतेस, इरासाठी उपाशी राहायचं नाटक करतेस आणि चोरून खातेस का ग? आता सुमन म्हणते, माझी वहिनी काय पण नको बोलत जाऊस तू बयोला, अगं ती इरासाठीच ताट घेऊन चालली आहे। पण आता बयो म्हणते, जाऊ दे ग आत्ते, यांना कशाला सांगत बसतेस, यांचं माझ्याबद्दलचं मत कधी बदलणार आहे का? मी काही जरी केलं तरी यांचं मत माझ्यासाठी कधीच बदलणार नाहीये, ते तसंच राहील, त्यासाठी आपण यांना काही सांगूच नाही। आणि आता असं म्हणून तिथून निघून जाते। पण आता गौतम विचार करते, ही फारच बोलायला लागली आहे, हिचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल, ही बंदोबस्तच करते कधीचा आणि आपण पाहून कंटाळलोय।
असो. पण आता मात्र ही इतके छान समजावत असतात शुभंकर इराला. शुभंकर तिला अगदी प्रेमाने जवळ बसून म्हणतात, बाळा मला सांग, तू तुझ्या बाबांना किती ओळखतेस? हा प्रश्न विचारू का मी तुला? इरा म्हणते, हो बाबा, मी सगळ्यात जास्त तुला ओळखते. मग आता शुभंकर म्हणतात, हो ना राजा, मग मी तुला जे काही बोललो त्यामागचा हेतू तुला का कळला नाही? अगं इरा, मी नेहमीच तुझं कौतुकच करेल असं कसं ग होईल? तू ना राजा खूप हुशार आहेस, पण तू जर ती हुशारी योग्य ठिकाणी नाही वापरली तर कसं होईल सांग बरं. मनातले सगळे वाईट विचार काढून टाक बाळा, सगळी निगेटिव्हिटी बाजूला सारून टाक. इरा, अगं बेटा, तू सकारात्मक विचार करत जा, पॉझिटिव्ह विचार ठेवत जा. तुझी ऊर्जा आणि तुझी पॉझिटिव्हिटी तू चांगली अभ्यासात वापर, योग्य हुशारीमध्ये वापर. तू जर अभ्यास चांगला केला तर तूच पुढे जाशील ना बाळा. चांगला अभ्यास केला ना तर तुझ्या आयुष्यात तुला जे काही हवंय ना ते सगळं मिळेल. तू फक्त माझं ऐक ग राजा. आता ते असं समजवत असतात की लगेच बयो येते या इरासाठी ताट घेऊन. खरं तर बयोने यावेळेला यायला नको होतं असं मला वाटतं प्रांजळपणे. तर आता शुभंकर बयोला म्हणतात, अरे बेटा काय झालं? बयो म्हणते, बाबा इरा जेवली नाहीये सकाळची, तिला तुम्ही तुमच्या हाताने जेवू घाला बरं. इराला खरं तर राग आलाय बयोचा, कारण मध्येच बयोने त्यांना डिस्टर्ब केलंय. पण शुभंकर म्हणतात, इरा जेव ना राजा, का जेवत नाहीयेस? इरा म्हणते, मला नाही जेवायचंय. शुभंकर म्हणतात, अरे असं कसं? त्या पोटातले कावळे आवाज देत आहेत ना मला भूक लागली म्हणून. आणि प्रेमाने त्यांनी इराला घास भरवलाय. ते बयोला विचारतात, बयो तू जेवलीस का ग? बयो म्हणते, हो बाबा जेवले मी. शुभंकर म्हणतात, तुम्ही ना माझी मुलं आहात, तुम्ही माझ्याशी खोटं नाही बोलू शकत. बयो मला माहितीये तू उपाशीच आहेस, चल बस बरं इथे जेवायला. आणि आता या शुभंकरांनी बयोला पण तिथे बसवलंय जेवायला, आणि या दोघींना सुद्धा ते अगदी प्रेमाने हे जेवण भरवत असतात. खरं तर वडिलांकडनं लाड करवून घेणं हे प्रत्येक मुलीला आवडतंच प्रेक्षकांनो. पण आता इराची आणि बयोच्या नात्याची काय म्हणता येईल, त्यांना कहाणीच बिचाऱ्यांची आगळी वेगळी आहे. काय करणार आपण तरी. आता ही बयो त्या इरासोबत जेवतीये हे बघून या इराला खूप राग येत असतो आणि गौतमीचं तर डोकंच फिरतं. आता गौतमी तिथे येते तेव्हा तिला दिसतं की शुभंकर बयोला जेव घालतात. आता हे बयोच्या लक्षात आलंय की गौतमी चिडली आहे. बयो तिथून निघून जाते, मला सुमन आत्या बोलवतीये असं म्हणून. गौतमी शुभंकरांना म्हणते, अरे बघ ना शुभू, बरं झालं तू तिला जेव घालतोयस. अरे केव्हाची रडतीये, काय झालं सांगतच नाहीये. शुभंकर म्हणतात, जाऊ दे ना गौतमी, सोड ना तो विषय, आता ती जेवतीये ना, जेव दे बरं तिला. आणि गौतमी लगेच म्हणते, हो हो जेव दे जेव दे, पोटभर जेव इरा. आणि तुमच्या दोघांची बॉन्डिंग ना खरंच खूपच छान आहे. तुमच्या बाप लेकींची बॉन्डिंग अगदी मस्तच आहे. जेव जेव इरा जेव असं म्हणून ती आता बाहेर निघून जाते. आणि आता या बयोशी डोकं लावायला येते. ती बयोला म्हणते, काय गे दीड शहाणे, तू तिथे बसून माझ्या इरासोबत जेवत होतीस काय? माझ्या इराच्या बरोबरीला बसते की काय? बयो तिच्याकडे लक्षच देत नसते, बयो तिच्या कामातच बिझी असते. आता ही गौतमी म्हणते, जास्ती शहाणपणा करायचा नाही तुला सांगून ठेवते मी, तुझी लायकी नाही आहे माझ्या इरासोबत बसून जेवायची. माझी इरा या घरची मुलगी आहेस आणि तू या घरची मोलकरीने लक्षात ठेवायची स्वतःची पायरी आणि लायकी. आता मात्र बयो चिडते आणि म्हणते, होय काय, मला माझी लायकी शिकवता का? मला माहिती आहे माझी लायकी काय आहे आणि काय नाही, पण तुम्हाला तुमची लायकी माहिती आहे की नाही, का विसरलात? असं बोलून तिने जबरदस्त टोमणा गौतमीला हाणलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यांच्या या वादामध्ये हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला. तर पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ही बयो इरासोबत मैत्रीपूर्ण संबंध चांगले व्हावे म्हणून तिला हॅपी फ्रेंडशिप डे विश करायला जाते. पण आता ती फसते, कारण आता या इराने तिचा हात असा काही दाबलाय हॅपी फ्रेंडशिप डे म्हणून की तिला प्रचंड वेदना होत आहे. एवढाच त्यांनी दाखवलंय. बघूयात पुढे काय काय तमाशा दाखवतायत अजून ते. प्रेक्षकांनो, तुम्हाला रोज मी मालिकेचा रिव्ह्यू अगदी न चुकता देतेच, पण खूप कमी प्रेक्षक आहेत जे या रिव्ह्यूला लाईक करतात आणि चॅनलला सबस्क्राईब करतात. अजून खूप जणांनी चॅनल सबस्क्राईबच केलेले नाहीये. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक माय रिव्ह्यू. ही माझी अगदी मनापासून रिक्वेस्ट आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हक्काने सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. कसा वाटला आजचा भाग मला नक्की कळवा. धन्यवाद.